हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भारतीय शक्ती प्रदर्शनाच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव। अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला पदर। भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना साकडं। आज सुरक्षा परिषदेची बैठक। भारताने पाकिस्तानचं पुन्हा एकदा दाबलं नाक। चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानकपणे केले बंद। गाळ उपशाचं दिलं कारण। चिनाब नदी कोरडी झाल्यास पाकिस्तानामधील पंजाबची पाणी कोंडी। दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा। तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरामध्ये दाखल। मोठे देश भारताच्या सोबत, मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी। घाबरलेल्या पाकिस्तानी संसदेचं आज विशेष अधिवेशन। भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानी नेते आज काय मुक्ताफळं उधळणार याकडे लक्ष। इम्रान खानच्या पार्टीचा अधिवेशनावरती बहिष्कार। देशातल्या लोकांना जे हवंय ते नक्कीच होईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवरती मोठं वक्तव्य। देशाकडे वाकडी नजर करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचा इशारा। काश्मीरच्या अदबल नाल्यामध्ये 23 वर्षीय काश्मीरी तरुणाची आत्महत्या। दहशतवाद्यांचा मदतनीस असल्याचा होता संशय। सेनेच्या तावडीमधून पळ काढताना नाल्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या। पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून सरकारला पाठिंबा देणाऱ्या पवारांची अडचण वाढू नये म्हणून सर्वपक्षीय बैठकीला दांडी। संजय राऊतांकडून पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर। काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। एबीपी माझाच्या हाती बावनकुळेंची ऑडिओ क्लिप। भाजप ही काँग्रेस फोडणारी चेटकीण। काँग्रेस खाली करण्याचा सल्ला देणाऱ्या बावनकुळेंवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र। शिंदे फडणवीसांना सीएम मानायला तयार नाहीत, तर फडणवीसांच्या आदेशानुसारच अजितदादांकडून शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी। संजय राऊतांचा आरोप। राज्यामध्ये 12वीचा एकूण निकाल 91.88%। कोकण विभाग यंदाही अव्वल स्थानी। नेहमीप्रमाणे मुलींनीच मारली बाजी। 89.46% घेत लातूरचा निकाल सर्वात कमी। ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती, राहुल गांधींनी केलं मान्य। 80च्या दशकामध्ये काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार, राहुल गांधींचं वक्तव्य। अभिनेता एजाज खानवरती बलात्काराचा गुन्हा दाखल। हाऊस अरेस्टच्या अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। धर्म बदलून लग्न करण्याचं दिलं होतं आश्वासन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।